बे बागल्या. तो श्रीमान लेजन कसा बोलेल? बागल्या ए माझ्या बागले. ए माझ्या बागुल्या. मला नाही माहिती कंटेक्स्ट काय. बागल्या बागल्या ओके. पहिले मग खालचं ओके असं पकडल्यावर कसं तरी दिसतं. आय 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 आय. हा पाहायचं होतं पडलं. काय मोबाईल पुढे तुझा जय फोन दे. जयचा फोन दे. आयफोन माझ्याकडे बागुलिया. गजब बेइज्जती है. एक्सप्रेस वे साठी आमचा बोर्ड येईल आणि मग इथे ठेवायचा असतो. तर मी हे जस्ट शिकलेलं माहिती आहे का तुला? हे जे ना याला तुझं वर म्हणजे आता विचार कर माझ्याकडे सगळ्या प्रकारचे माउंट आहेत. मी इकडे पण लावू शकतो, मी इकडे पण लावू शकतो. ए बाबा एकाच सिटिंग किती वेळ इथे. बागुलिया बागुलिया बा बा बागुलिया. पप्पा समोर कॅमेरा चालू आहे मेरी जान. स्टार्टिंगला माहिती आहे का माझ्या घरी गेलेलो तेव्हा व्हिडिओ फोटो काढायचा. तर आता आपण गोष्टी करू. तर आम्ही काल अराउंड काल रात्री 8 वाजता आम्हाला असं प्लॅन केलं की आम्हाला बोर होत आहे. तर आपण कुठेतरी लेफ्ट येतो ओके तर आपण कुठेतरी भटकूया. तर आम्ही एंड मुमेंटला पुण्याचा प्लॅन केला. आम्ही नुसतं पुण्याला निघायचा प्लॅन केला. पुण्याला कुठे राहायचंय, कुठे खायचंय प्यायचंय, काही प्लॅनिंग नाही. एंड मुमेंटला आम्ही निघालो. आम्ही CNG भरली अँड ऑल ब्ला 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 सगळं केलं. एका तासामध्ये आम्ही 9 वाजेच्या अराउंड आम्ही निघालो. 9 वाजेच्या अराउंड निघालो. त्यानंतर आम्ही समथिंग अराउंड 12:30च्या आसपास आपण पोहोचलो ना पुण्याला. 12:30च्या आसपास पोहोचलो आम्ही पुण्याला. आम्हाला जेवायला काहीच नाही. आमचे जेवणाचे वांदे. मग आम्ही विचार केला आता चला जसं आहे तसं आता आपण हॉटेल्स शोधूया. आणि जिथे आम्ही सर्च केलं तिथे सगळं फुल. तर लकीली एक आम्हाला गुगलने सांगितलं, आम्ही सजेस्ट केलं आम्हाला आणि आम्ही त्याप्रमाणे गेलो आणि तिथे आम्हाला रूम अवेलेबल भेटलं आणि लगेच तिकडे बुकिंग केली. अराउंड 1च्या आसपास आम्ही काहीतरी एक नाही अजून लेट होणार. 1 हां फॅब ते आम्ही सगळं थोडंफार आम्हाला तिथे मेडिकल शॉप भेटले जिथे थोडंफार स्नॅक्स होते. त्याच्यामुळं आम्हाला सहारा भेटला ते खायचं. आणि त्यानंतर आम्ही आराम केला का नाही, आम्ही थोडं फिरायला गेलो. आणि फिरायला गेल्यानंतर आम्ही थोडं भटकलो. कुठे पोलीस चेकिंग पॉईंट होते ते केल्या. आणि 6 वाजता घरी आलो. 6 वाजता आम्ही रूमवरती आलो. आणि त्यानंतर आमचा चेकआउट टाईम तर 11 तुझ्या आईची. तर त्यानंतर 11 वाजता आमचा चेकआउट टाईम होता. तर आमचा अथर्व आपला कुत्रा सकाळी 6 वाजता झोपून पण माणूस 9:30 वाजता उठतो आणि आम्हाला उठवतोय. कशासाठी भाई? आपल्याला आंघोळ करण्यासाठी साबण नाही, ते साबण आणण्यासाठी तुम्ही दोघं उठा आणि सोबत चला. साबण एक 10 रुपयाचं का 20 रुपयाचं साबण आणण्यासाठी तो 2 माणसाला उठवत होता. कारण ते आपल्या इथून नाही ना बोलता 1/2 किलोमीटर लांब होतं. अरे 1/2 किलोमीटर म्हणजे 500 मीटर झालं ते. हा माडी ते खूप झालं ना. जाना भाई गाडी घेऊन. हा ना, स्वतःकडे एवढे मस्त 4 व्हीलर आहे तरी नाही साहेबाला आम्हाला त्रास. जोर से बोल के लोगों को स्कीमें बता दे. ठीक आहे मग ना भाई टर्न होता का हायवेचा येईल ना मोठा टर्न. ओके. त्यानंतर चांगला उडी मारली मी. तू पण मस्त उडी मारतोस. हां त्यानंतर आम्ही अराउंड मग 11 वाजता आम्ही कसं तरी एकदम सगळेजणांनी आंघोळ करून रेडी होऊन फ्रेश झालो. ब्रेकफास्ट करायचा काय आम्हाला टाईम भेटला नाही. सो मग आम्ही त्यानंतर दर्शनाला गेलो. कुठे रे? राईट मारत आहे कुठे गेलो होतो आपण?
दगडू शेठ भाई इथे राईट मारायला सांगितलेलं त्याने, तेव्हा तिथे हायवे आहे म्हणजे आपल्याला इथे युटर्न मारायला लागेल आता. हा इथे मारून आता तर आम्ही दगडूशेठ गणपती मंदिर इथे गेलो. हा पण नंतर आम्ही तिकडे मस्तपैकी दर्शन केलं. आम्ही मस्तपैकी आमच्या मनाप्रमाणे एकदम प्रॉपरली आम्ही दर्शन केलं. इथे काय तिथे हां त्यानंतर आम्ही जेव्हा सगळं काही आम्ही प्रॉपर प्रसाद घेतला सगळ्यांसाठी, घरच्यांसाठी चांगलं दर्शन झालं. आमचं मनातले गोष्टी आम्ही मांडल्या तिकडे आणि आमचे मन संतुष्ट झाले तिकडे जाऊन. त्यानंतर आम्हाला रस्त्यातून दिसलं कुठलं शॉप, कॅमेराचं शॉप आम्हाला दिसलं. थांब एवढं आहे. सो अथर्वला तो शॉप दिसला. अरे तो बिल दाखवत आहे. आम्हाला तो शॉप दिसला महावीर स्टोर्स. तर आम्ही काल पुण्याला आलो आहोत आणि आम्ही गणपतीचं दर्शन केलेलं आहे सध्या. आणि अचानक आम्हाला शॉप दिसलं जिथे आम्ही विचार केला की आपण Insta 360 बघूया. तर यात मी अथर्व हाय कर, हॅलो हाय कर. तर आम्ही 3 जण आलेलो आहोत. आम्ही सध्या तरी Insta 360चं कोटेशन काढतोय. हा काढतोय आणि तुम्हाला दाखवतो. महावीर स्टोर. ओके फक्त कोटेशन काढायला जाणार होतो आम्ही. तर आम्ही नुसतं अथर्वने बघितलं की आपण Timepass. कुठलं Insta 360 ना, हा, Insta 360 X5 किंवा Osmo. कोटेशन काढू किंवा DJI चा जो पण असेल तो Osmo. कॉस्मो काय Osmo. ऑस्मो हा आपण कॅमेराचं कोटेशन काढूया. मग प्लॅन करूया की आपण EMI वरती घ्यायचं की कसं घ्यायचं की कॅश वरती घ्यायचं. तर आम्ही त्याप्रमाणे ते फुटेज आम्ही तुम्हाला दाखवूच. नाही कम्पेअर करण्यासाठी आपण गेलेलो तिथे. हा. पुण्यामध्ये कमी भेटतं की मुंबईला? मुंबईमध्ये कमी भेटतं कारण मुंबईमध्ये बॅक झोन मुंबई म्हणून आहेत ते राजिक भाई म्हणून. तिथे आम्ही दोनदा तीनदा आम्ही आमचे गोप्रो जे पण कॅमेराचे ॲक्सेसरीज आम्ही तिकडेच आम्ही सजेस्ट करतो लोकांना आणि आम्ही स्वतःही तिकडे जातो. त्यानंतर आम्ही गेलो, आम्ही कॉल केला. आम्हाला थोडंफार डिफरन्स वाटला अमाऊंटमध्ये आणि आम्हाला पुण्याला बेनिफिशियल वाटलं की हां चला आपण घेऊ शकतो. तर त्यात पण माझं असं होतं की बाई घेऊ की नाही. तर एंड मुमेंटला टॉस केलं. ते पण आमच्या श्रेयस सरांनी मोबाईलवरती. आम्ही तर कॉईन शोधत होतो पण ते कॉईन वरती नाही, सरला डिजिटली टॉईस करायचं होतं. अरे पागल असं नको यार. काय करायचं होतं? डिजिटली टॉस करायचं होतं. टॉस करायचं होतं. तर आम्ही त्याप्रमाणे टॉस केलं आणि त्याप्रमाणे टेल मी चूज केलेलं तर टेलच आलं. आणि अनफॉर्च्युनेटली लकीली आणि श्रेयस बागुलला पेमेंट करावं लागलं. आणि मग आम्ही GoPro X अनबॉक्स केला. त्याची व्हिडिओ आम्ही तुम्हाला सगळं झाड असतं. आता आपण सगळे शिक्षक घेतले आहेत तर आपण या शुभ टायमावरती आपण गणपती बाप्पांचे दर्शन करूया आणि याची पूजा करूया. चला. त्यानंतर आमच्या याच्यामध्ये पहिले अनप्लॅन ट्रिप असायचं, आता अनप्लॅन सरप्राईजेस पण आहेत. सरप्राईज लागलं की आम्ही पुण्याला आलो नुसतं भटकण्यासाठी की काहीतरी थोडंफार
न्यू एक्सप्लोर करू किंवा काय असेल ते बघूया पुणे कसं असतं. आणि मी जेवढं पुणे फिरलो आहे, मी जेवढं पुण्याबद्दल मला थोडंफार काही गोष्टी माहिती आहेत, ते माझे 2 दादा आहेत, मोठे दादा आहेत, त्यांच्यामुळंच मला सगळं पुणे माहिती. नाही तर मला पुण्याचं पण नव्हतं माहिती. मग त्यांच्यासोबत जेवढं मी फिरलो, त्यांच्यामुळं तेवढं मला नॉलेज भेटलं. त्या नॉलेजप्रमाणे आम्ही पुण्याला आलो. तेवढी मजा नाही आली जेवढी त्यांच्यासोबत यायची, पण आम्ही बेस्ट दिला आमचा आणि आम्ही केला आमचा प्रयत्न पूर्णपैकी त्या गोष्टीचा केला आम्ही. आणि त्यानंतर नंतर आपण काय केलं, आम्ही कुठेतरी व्हेज रेस्टॉरंटमध्ये थांबलो, चांगल्यापैकी नाश्ता केला, कारण रात्री आम्हाला परत जेवायचं आहे. कारण इकडे हॅवी जेवलो तर आम्हाला रात्री आत्ताचा टाईम, आता समथिंग अराउंड वाजले 7, तर 7 वाजेच्या आसपास आम्हाला अगर इथे जेवलो तर आम्ही घरी काय जेवणार नाही आणि घरवाले आम्हाला हकल. त्यापेक्षा आम्ही गपचूप आता थोडाफार नाश्ता केला, आपल्या पुण्याची मिसळ खाल्ली. आता आम्ही चाललो घरी चाललो. आणि त्यानंतर काय प्लॅन आहे, गप करून झोपायची. कारण आम्ही कालपासून जसं ते निघालोय त्यापासून ते आतापर्यंत आम्ही झोपलेलो नाही. काल ते आता संध्याकाळपर्यंत आम्ही काही जेवलेलो नाही, काही नाश्ताही केलेला नाही. नुसतं आम्ही कोल्ड्रिंकवरती जिवंत आहोत. दिसतं ते खालचं कोल्ड्रिंकवरती जिवंत आहोत. आणि आम्ही आता बाईकसाठी खूप ॲक्सेसरीज पण घेतलेल्या आहेत, तर आपण बाईक राईड पण लगेच चालू करणार आहोत. थोडंफार ते पण एन्जॉय करणार आहोत. बघूया, लवकरच नवीन व्हिडिओ येईल. ओके.